गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता दुसरी मराठीचा क्लास घेत आहोत. ध्येय अकॅडमी आयमिनर या स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसलेला आहात. आता आपली परीक्षा जवळ आलेली आहे. इयत्ता दुसरीचा आपला 75 प्रश्न 100 मार्क असणार आहे, 150 मार्क असणार आहेत. यावेळेचा पॅटर्न जो आहे तो थोडाफार बदल झालेला आहे. 150 प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये 150 प्रश्नांमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, 150 गुण असणार आहेत. 75 प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये मराठीचे आपल्याला एकूण 15 प्रश्न, त्याच्यानंतर गणित 25 प्रश्न, इंग्रजी 10 प्रश्न आणि बुद्धिमत्ता 25 प्रश्न, असे टोटल प्रश्न 75 व गुण 150 असणार आहेत. आलं लक्षात? चला तर मग आज आपल्याला एक वेगळा घटक इथे शिकायचा आहे, तो आहे संवाद लेखन. दुसरीसाठी हा घटक हा अत्यंत महत्वाचा व नवीन आहे. आता संवाद लेखन म्हणजे काय, तर संवाद लेखनामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. तर संवाद म्हणजे काय, इंग्लिशमध्ये आपण कन्व्हर्सेशन म्हणतो त्याला. काय म्हणतो, तर कन्व्हर्सेशन म्हणतो. आपण एखाद्या बरोबर जे बोलत असतो, मग बोलताना आपण संवादामध्ये कोण कोण असतं, तुम्ही समजा मी असतो किंवा माझी मैत्रीण असते, तुम्ही असता, तुमचे मित्र मैत्रीण असतात, तुमचे आई वडील असतात, तुमचे आजी आजोबा असतात, तुमचे शेजारी असतात. त्यांच्यावर जे तुम्ही बोलत असता त्याला आपण संवाद असे म्हणतो. एकमेकांवर शाळा किती वाजता आहे, शाळा कितीला सुटली, आज शाळेत काय शिकवलं, त्याचं उत्तर देत असतात. आज शाळेत आम्हाला नवीन पाठ शिकवला. मग ही जी उत्तरं देत असतात ते असते संवाद लेखन असतो. काय असतो? संवाद लेखन असतो. म्हणजे त्याच्यामध्ये समजा आपले आई वडील असतील किंवा आपले बहीण भावंड असतील, त्याच्यामध्ये काय असतात, इन्व्हॉल्व्ह असतात. आल्या लक्षात? याच्यानंतर संवादामध्ये या किती व्यक्ती असतात, एक असते. मग संवाद कुठे झाला हा सुद्धा त्याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो. आता संवाद कुठे झाला ह्याचं उत्तर कसं सांगायचं? समजा संवाद शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये झाला असेल, तो शाळेमध्ये झाला असेल किंवा वर्गखोलीमध्ये झाला असेल किंवा शाळेच्या खेळाच्या मैदानामध्ये झाला असेल. आई वडिलांमध्ये संवाद झाला असेल तर आपल्या घरामध्ये संवाद होतो, किंवा शेजाऱ्यांच्या बद्दल झाला असेल तर तो आपल्या आजूबाजूला संवाद झालेला असतो. म्हणजे किंवा कधी बसमध्ये झालेला असतो, संवाद असतो. तो संवाद कुठे झाला, संवाद कोणाकोणामध्ये झाला, संवादात किती व्यक्तींचा संवादामध्ये किती व्यक्तींचा समावेश होतो, किंवा संवादाचा विषय काय होता, प्रत्यक्ष किती लोक संवादात होती. आता प्रत्यक्ष संवाद आणि अप्रत्यक्ष संवादामध्ये किती लोकांचा सहभाग होतो हे बघा. तर समजा आपण दोन मैत्रिणी बोलत आहात की आज बाबा, आज सीमा का शाळेला आली नाही, नाही ती खूप आजारी आहे. खरंच काय, तिला आपण बघायला गेलं पाहिजे असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, सीमा ही तिथं आहे का, नाही. दोन मैत्रिणींमधला संवाद आहे हा सीमाचा. सीमा तिथं आहे का, सीमा तिथं नाहीये. म्हणजेच काय, तर सीमा नाही म्हणजे ती अप्रत्यक्षपणे त्या संवादामध्ये फक्त तिचं काय झालेलं आहे, नाव आलेलं आहे. अप्रत्यक्षपणे संवादामध्ये नाव आलेलं आहे, म्हणून सीमा या संवादामध्ये अप्रत्यक्षपणे आलेली आहे. आता तुम्हाला काय करणार आहे, संवाद हा आपल्या आय एम विनरच्या पाठामध्ये एक संवाद आलेला आहे. तो संवाद तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. अर्थ संवादामध्ये किती व्यक्तींचा समावेश झाला हे तुम्ही सांगायचं आहे. बघा, संवाद मी वाचून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारतात ते सुद्धा प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. संवाद बघा, मुलगा आणि दुकानदार यांच्यामधील संवाद आहे. खालील संवाद वाचून त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडा. मुलगा: अहो दुकानदार काका. दुकानदार म्हणा: काय रे बाळा, काय हवंय तुला? मुलगा म्हणाला: 1 किलो रवा. दुकानदार: हा घे 1 किलो रवा. मुलगा: हा 1 किलो आहे का? दुकानदार: हो, आम्ही आधीच एक एक किलोच्या पिशव्या तयार केल्या आहेत. मुलगा: ठीक आहे, 1 किलो रव्याचे पैसे किती? दुकानदार म्हणाला, बघा, 25 रुपये. 1 किलो रव्याचे पैसे किती? 25 रुपये. मुलगा: हे घ्या, ही 50 रुपयांची नोट आहे, मला 25 रुपये परत द्या. आता इथं वरील संवाद कोणामध्ये झाला असेल असा प्रश्न विचारलेला आहे. तर मुलगा दुकानदार, मुलगी दुकानदार, ग्राहक दुकानदार, मालक दुकानदार.
पण तिथं प्रत्यक्ष दिलेला आहे की मुलगा व दुकानदार यांच्यामध्ये हा संवाद झालेला आहे. दुकानदार किती किलोच्या पिशव्या तयार करून ठेवतात? तर दुकानदार 1-1 किलोच्या पिशव्या तयार करून ठेवतात. पुढे बघा, मुलाने दुकानदाराला किती रुपयाची नोट दिली? तर मुलाने किती रुपयाची नोट दिली? 50 रुपयांची. मग अशा प्रकारे इथं काय केला जातो? तुम्हाला काय विचारलं जातं? तर त्याच्यामध्ये संवाद असतो आणि संवाद म्हणजे प्रश्न विचारले जातात. नीट संवाद वाचायचा आहे आणि संवाद वाचून तुम्हाला काय करायचं आहे? त्याच्यामध्ये प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आल्या लक्षात? आता पुढचा संवाद परत एक वाचून दाखवणार आहे बघा. बघा, झाड आणि झोका याच्यामधला हा संवाद आहे. झाड आणि झोका संवाद बघा. हे झाड कसं आहेस? झाड म्हणाला, मी ठीक आहे, तू कसा आहेस? झोका, मी सुद्धा ठीक आहे, मला काही बोलायचे होते. झाड, बोल ना. झोका, मला तुझे आभार मानायचे होते, तू इतके वर्ष माझे भार उचलत आहेस, मला आसरा देत आहेस. झाड, तू पण तर माझा सोबती झाला आहेस. जसे पक्षी आणि पाखरे माझ्यावर राहतात तसा तूही माझा एक भाग बनला आहेस. झोका, पण ज्या मुलासाठी मला आजोबांनी बांधला आहे तो मुलगा गावाला येतच नाही. बघा, वरील संवादामध्ये अप्रत्यक्षपणे कोणाचा सहभाग झाला आहे? आता वरील संवादामध्ये अप्रत्यक्षपणे बघितलं तर मुलग्याचा मुलग्याचा काय झालेला आहे बघा. इथं संवाद जर बघितला तर मुलग्याचा सहभाग झालेला आहे. मुलग्याचा कसं काय? कारण ज्या मुलासाठी आजोबा आणि मुलगा, ज्या मुलासाठी मला काय केलेलं आहे, हा झोपाळा आजोबांनी बांधला आहे, ते तो तर येतच नाही. आजोबा आणि मुलगा ही अप्रत्यक्षपणे इथं नावं आलेली आहेत. प्रत्यक्षपणे किती जणांमध्ये संवाद झालेला आहे? प्रत्यक्षपणे 2 जणांच्या मध्ये, झोका आणि झाड यांच्यामध्ये संवाद झालेला आहे. किती व्यक्ती आहेत? 2 आहेत. झोका कोणी बांधला आहे? आजोबांनी. झाडाने, मुलांनी, चिमण्यांनी. झोका आजोबांनी बांधला आहे. मला तुझे आभार मानायचे आहेत असे मला तुझे आभार मानायचे होते असे कोण म्हणाले? तर मला तुझे आभार मानायचे होते असे कोण म्हणाले बघा. हे बघा, मला तुझे आभार मानायचे होते, तू इतके दिवस माझा भार उचलत आहेस, मला आसरा देत आहेस असे झोका म्हणाला. कुणाला? झाडाला म्हणाला. तर झाड, झोका, मुली आणि आजोबा असं त्याच्यामध्ये काय झालेलं आहे? पर्याय आलेले आहेत. त्याच्यामध्ये काय येणार? झोका हे उत्तर बरोबर येणार. तर अशा प्रकारे एकूण 3 संवाद आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. 3 संवादामधले 2 संवाद मी तुम्हाला एक्सप्लेन करून हे उत्तर काय असतील हे सांगितलेलं आहे. आता पुढे तुम्ही काय करायचं आहे? एक संवाद जो राहिलेला आहे तो वहीमध्ये लिहून काढा. लिहून काढल्यानंतर त्याच्यावर काय उत्तर येतात ती शोधायचे. पुढे बघा, पुढचा घटक आहे. पुढचा घटक ह्याच्यामध्ये आहे सुसंगत वाक्य तयार करणे. सुसंगत वाक्य. सुसंगत वाक्य तयार करणे हा घटक पुढचा आपल्याला घ्यायचा आहे. सुसंगत वाक्य तयार करणे याच्यामध्ये काय देतात? 3 वाक्य देतात. 3 वाक्य असतात ती एकमेकावर अवलंबून असतात. आता एक वाक्य मी तुम्हाला जो सुसंगत वाक्य आहे ते करून दाखवणार आहे. याच्यामध्ये तिन्ही वाक्य जे असतात एकाखाली एक काळजीपूर्वक वाचायचे आहेत. पर्यायामधील नीट शब्द वाचून उत्तर लिहायचे आहेत. यामधील तिन्ही वाक्य ही सुसंगत असतात, एकमेकाला अनुसरून असतात, एकमेकावर अवलंबून असतात. या वाक्यामध्ये एका वाक्यावरून इतर 2 वाक्यांची उत्तरे सापडतात, एका वाक्यावरून इतर 2 वाक्यांची उत्तरे सापडतात. घाईघाईने पाहिले तर वाक्य वाचून रिकामी जागा भरायची नसते. घाईघाईने हा सुसंगत वाक्याचा परिचय वाचायचा नसतो. आलं लक्षात? आता एक सुसंगत वाक्याचा परिच्छेद मी तुम्हाला काय करणार आहे? सांगणार आहे आणि दुसरा जो आहे तो तुम्ही काय करायचा आहे? स्वतः मी फळ्यावर लिहून देणार आहे सुसंगत वाक्याचा परिच्छेद, तो तुम्ही त्याच्यावर उत्तर काढायचे आहेत. आल्या लक्षात? बघा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरून सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करा. शाळेच्या हॉलमध्ये सर्व डॅश डॅश जमले. शिक्षक, विद्यार्थी, पालक, गावकरी असा त्याचे पर्याय. शाळेच्या हॉलमध्ये सर्व डॅश डॅश
एकत्र जमले म्हणजे रिकामी जागा डॅश डॅश म्हणजे एक नंबरचा पर्याय शिक्षक, दोन नंबरचा विद्यार्थी, तीन नंबरचा पालक आणि चार नंबरचा आहे गावकरी. आणि 11. पुढचा प्रश्न बघा ह्याच्यामध्ये, सर्वांनी घातक डॅश डॅश खायचं नाही याचा निर्धार केला. पुढचा बघा, डॅश डॅश आरोग्य विषयक खाद्यपदार्थांची माहिती देत होते. डॅश डॅश आरोग्य विषयक खाद्यपदार्थांची माहिती देत होते. तिसरा बघा, सर्वांनी घातक डॅश डॅश खायचे नाही याचा निर्धार केला. सर्वांनी घातक डॅश डॅश खायचे नाही याचा निर्धार केला. आलं लक्षात? तर काय येणार ह्याची पर्याय बघा हा. डॅश डॅश विषयक खाद्यपदार्थाची माहिती देत होते शिक्षक, डॉक्टर, शेतकरी, विद्यार्थी. सर्वांनी डॅश डॅश म्हणजे फुले, फळे, पदार्थ, जेवण खायचे नाही याचा विचार केला. आता काय येणार बघा, आरोग्यविषयक घातक पदार्थाची माहिती आपल्याला कोण देणार आहे? आरोग्यविषयक म्हटल्यानंतर डॉक्टर. म्हणजे डॉक्टर हे फिक्स झालं. शाळेच्या हॉलमध्ये सर्व, आता शाळेच्या हॉलमध्ये कोण जमतात? सर्व विद्यार्थी जमतात. मग पहिल्याच उत्तर काय येणार आहे? विद्यार्थी. डॅश डॅश विषयक घातक आरोग्य विषयक घातक पदार्थांची माहिती देतो, कोण देत असणार आहेत? डॉक्टर. डॉक्टर आरोग्य विषयक घातक पदार्थांची काय करत होते? माहिती देत होते. सर्वांनी घातक डॅश डॅश खायचा नाही हा निर्णय दिला. घातक म्हणजे काय? वाईट, शरीराला वाईट असे पदार्थ जे घातक ठरतात आपल्याला. सर्वांनी घातक पदार्थ म्हणजे पदार्थ खायचा नाही याचा निर्धार केला. आता त्याच्यामध्ये घातक पदार्थ सगळ्यात जास्त महत्वाचे म्हणजे कुरकुरे, त्याच्यानंतर मॅगी, नूडल्स, 65, चिकन रोल्स, म्हणजे जे जे काय बाहेरचे पदार्थ असतात ते सर्व घातक असतात. चॉकलेट्स जे आपल्या शरीराला अपायकारक असतात, त्याच्यातला अजिनोमोटो असतो तो आपल्या शरीराला खूप घातक असतो. मुलं जर हा लेक्चर बघत असतील त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा की घातक पदार्थामध्ये जे आपण घरात शिजलेलं अन्न न खाता बाहेर शिजलेलं अन्न खातो, कंटिन्यू खात असतो, पिझ्झा, बर्गर, नूडल्स, हे सगळे हे आहेत ते घातक पदार्थ आहेत, आपल्या शरीरासाठी घातक आहेत. आणि हे पदार्थ तुम्ही कधीही खाऊ नका. त्याच्यामुळं आपल्याला ह्याचा परिणाम खूप वाईट होऊ शकतो. आपल्या शरीराची वाढीची क्षमता कमी होते, डोळ्याचे आजार होतात, कानाचे, नाकाचे, त्वचेचे आजार होतात. त्यामुळे हे सगळे खाणं तुम्ही टाळलं पाहिजे. आलं लक्षात? हे घातक पदार्थ आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये काय येणार आहे? पहिल्याला विद्यार्थी, दुसऱ्याला येणार आहे डॉक्टर, तिसऱ्याला येणार आहे पदार्थ. असंच एक तुम्हाला काय करणार आहे, सुसंगत वाक्याचा परिच्छेद देणार आहे. तो तुम्ही काय करायचा आहे, त्याचं उत्तर शोधून काढायचं आहे. पहिला वाक्य आहे, डॅश डॅश हा मोठा बलाढ्य प्राणी आहे. हा मोठा बलाढ्य प्राणी आहे. डॅश डॅश हा मोठा बलाढ्य प्राणी आहे. एक नंबर आहे पर्याय, घोडा, बैल, सिंह, हत्ती. घोडा, बैल, सिंह, चौथा पर्याय आहे हत्ती. पुढचा सुसंगत परिच्छेद मधलं वाक्य पुढचं बघा, तो डॅश डॅश राहतो. तो डॅश डॅश राहतो. डॅश 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 इथं येणार आहे त्याची डॅश. काय येणार बघा पर्याय, तबेला, मोठा, तिसरा आहे हत्तीखाना, चौथा आहे गुहा. पुढे तिसरं बघा, त्याच्या तोंडाजवळ दोन डॅश डॅश आहेत. त्याच्या तोंडाजवळ डॅश डॅश आहे. एक नंबर, चोच, सुळे, फांद्या, गर्जना. चोच, सुळे, फांद्या, पाने.
बघा, तीन सुसंगत वाक्य दिलेले आहेत, एकमेकावर अवलंबून आहेत. त्याची उत्तरं तुम्ही आता शोधायची आहेत. शोधा बघूया. खाली तिन्ही प्रश्न वाचायचे आणि मग त्याची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. बघा काय येणार याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. हा मोठा बलाढ्य प्राणी आहे. तर घोडा, बैल, सिंह, हत्ती. आता या चारीतला म्हटलं तर मोठा बलाढ्य प्राणी हत्तीच येणार आहे. पण आपल्याला कंपल्सरी तीन वाक्य वाचायची आहेत. तो राहतो डॅश डॅश तबेला मोठा, हत्तीखाना गुहा. तर तबेल्यात घोडा राहतो. हत्ती जर घेतला तर हत्तीखाना पण आहे इथं. त्याच्या तोंडाजवळ डॅश डॅश आहे, चोच, सुळे, फांद्या, पाने. आता सिंह घेतला तर सिंहाला चोच नसते, फांद्या, फाने, सुळे नसतात. बैल, घोडा यांच्यातलं काहीही ह्याच्यामध्ये नाहीये. फक्त हत्ती जर म्हटलं तर हत्तीचे दात सुळे असतात, त्याच्यामध्ये हत्ती येणार आहे. म्हणजे हत्ती हा मोठा बलाढ्य प्राणी आहे. तो हत्ती खाण्यामध्ये राहतो. त्याच्या तोंडाजवळ सुळे आहेत. त्याच्या तोंडाजवळ सुळे आहेत. मग अशा प्रकारे आपण काय करायचंय, ह्याचं हत्तीखाना, सुळे हे उत्तर काय येतं ह्याचं. बरोबर येतं हत्ती, हत्तीखाना आणि सुळे हे त्याचं उत्तर काय येतं, बरोबर येतं. आलं लक्षात. मग सुसंगत वाक्याचा परिच्छेद मध्ये आपण काय करायचंय, अशा प्रकारे प्रश्न उत्तर सोडवायचे. आता ह्याच्यानंतरचा जो घटक येतो तो म्हणी येतो. म्हणी म्हणजे काय, तर लोकांनी वारंवार उच्चार केलेले मार्मिक वाक्य म्हणजे म्हणी होय. म्हणीमध्ये आपल्याला आपल्या जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. आता म्हणी हा घटक तुमच्यासाठी खूप नवीन आहे. म्हणजेच काय, तर म्हणी ह्या इयत्ता दुसरीसाठी पहिल्यांदा आलेल्या असणार आहेत. त्यामुळे म्हणी हा घटक तुम्ही अभ्यास केला पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे म्हणींचं योग्य. आता म्हणी इथं कोणत्या दिलेल्या आहेत बघा. म्हणी कसं असतं, तर पाठ कशा करायचे बघा. फक्त म्हणी ह्या आपण मोठ्यानं वाचत गेल्या पाहिजेत. उदाहरण बघा, अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. म्हणजे अतिपणा करायचं नाही. अति म्हणजे काय, जास्त. तेथे म्हणजे काय, माती. माती म्हणजे काय, काहीही नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर तो वाईट असतो. बघा, एकाच दिवशी आपण 100 पाढे पाठ, 100 पर्यंत म्हटलंय की स्पेलिंग पाठ करायचं म्हटलं तर एक तरी स्पेलिंग आपल्या लक्षात राहतं का, नाही. तेच आपण म्हटले की टप्प्याटप्प्यानं पहिल्यांदा 10 करायचे, नंतर 10 करायचे, मग पाठ आहेत का बघायचे. असं जर केलं तर आपल्या व्यवस्थित लक्षात राहतं. पण एकाच वेळी जर आपण पाठांतराला बसलो 100, तर आपल्याला पाठ होणार आहेत. म्हणजे त्यालाच म्हणायचं की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा खूप वाईट असतो. पुढे बघा, आपला हात जगन्नाथ. म्हणजे आपली उन्नती ही आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते. आपला हात जगन्नाथ म्हणजे आपली
उन्नती म्हणजे प्रगती ही आपल्याच कशावर असते, कर्तृत्वावर अवलंबून असते. आता तुमचा पेपर हा तुम्हालाच लिहायचा आहे, तुमचा अभ्यास हा तुम्हालाच करायचा आहे. तुमचा अभ्यास जर म्हटला की मम्मी तू हे पाठ कर आणि पेपरच्या आदल्या दिवशी मला सांग काय काय उत्तर येतात, ती मम्मी लक्षात ठेवतो, असं होतं का? नाही. मम्मी काय म्हणणार, तुझा पेपर तू लिहिणार आहेस, तूच अभ्यास कर. म्हणजे आपल्याला काय करायला लागतं, आपला अभ्यास हा आपल्यालाच करावा लागतो. आगीतून उठून फुपाट्यात पडणे म्हणजे लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात आपल्याला सापडणे. आगीतून उठून फुपाट्यात सापडणे म्हणजे काय, लहान संकटातून उठून मोठ्या संकटात सापडणे. त्याच्यानंतर बघा, घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र परिस्थिती सारखी असणे. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय, सर्वत्र परिस्थिती सारखी असणे. याचाच अर्थ काय होतो की आपण प्रत्येक वेळेला काय करतो, नुसतं वाचत जातो. आता मी कसं तुम्हाला अर्थ समजून घेत पुढं पुढं चाललेलो आहे, तशा प्रकारे तुम्ही पाठांतर करायचं आहे. खाण तशी माती आणि ह्याला कुंभार तसा लोटा असं सुद्धा आहे. तर खाण तशी माती म्हणजे काय, आई वडिलांसारखी मुलांची वर्तणूक असते. आई वडील जर घरात एखादे आई वडील जर घरात गायक असतील तर त्यांची मुले सुद्धा त्याप्रमाणे गायकी होतात, म्हणजे गायला आवडतील. आई वडील जर घरात बोलकी असतील तर मुले सुद्धा बोलकी होतात. आई वडील जर घरात भांडखोर असतील तर मुले सुद्धा भांडखोर होतात. आई वडील जर घरात मायाळू दयाळू किंवा चांगली असतील तर मुले सुद्धा तशीच होतात. म्हणजेच खाण तशी माती, सर्व आई वडिलांसाठी सारखीच मुलांची वर्तणूक असणे. गरज सरो वैद्य मरो. गरज सरो वैद्य मरो म्हणजे काय, तर गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान हा स्वीकारावाच लागतो. गर्विष्ठ माणसाला पराभव किंवा अपमान हा स्वीकारावा लागतो. गरजेल तो पडेल काय, केवळ बडबड करण्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही. केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही म्हणजे गरजेल तो पडेल काय. अंथरूण पाहून पाय पसरावे, ऐपतीच्या मानाने खर्च करावा. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजे ऐपतीच्या मानाने खर्च करावा. करावे तसे भरावे म्हणजे दुष्कृष्ट करणाऱ्याच्या त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. दुष्कर्म म्हणजे वाईट कर्म करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावेच लागतात. थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होणे म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, इयत्ता दुसरीसाठी आज आपण क्लास घेतला. त्याच्यामध्ये आपण आज संवाद वाचन, सुसंवाद वाक्याचे लेखन आणि म्हणी हे 3 घटक घेतलेले आहेत. ते तुम्ही म्हणी पाठ करायचे नाही तर वाचायचे. वाचन करून काय करायचंय, ते म्हणत म्हणत लिहायचे आहेत. आलं लक्षात? तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय, आजचे जे घटक शिकवले ते घरी अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. त्यामुळे काय होईल, तुमचं पाठांतरावर जोर ठेवा. आपल्याला 75 प्रश्नांची 150 गुणांचा एक पेपर आहे. आलं लक्षात? तर आपण आता काय करूया, इथेच थांबूया. थँक्यू.